सध्या आपण आलेलो आहोत सिंहगड रोडच्या वीर शिवाजी काशी चौकाच्या परिसरामध्ये आणि इथे याचं कारण म्हणजे ह्या चौकापासून पुढपर्यंत साधारण 100 ते 150 मीटर पर्यंत रोडची अवस्था जी आहे ती उकरलेली आहे। तुम्ही इथे बघू शकताय की जो रोड जो आहे तो उकरला गेला आहे, ती खडी वाळू जी आहे ती वर आलेली आहे। या गोष्टीमुळे इथं लहान सहान अपघात देखील होत असतात अशी आपल्याला नागरिकांनी देखील माहिती दिली आहे। म्हणजे जर तुम्ही इकडचं लेवलिंग बघितलं, जे रोडच्या मध्ये आणि फुटपाथच्या मध्ये जे मधला पॅच जो झालेला आहे तो उकरला गेल्यामुळे इथे ऍक्सिडेंटचे चान्सेस प्रचंड प्रमाणात वाढले आहेत आणि किरकोळ अपघात देखील इथे झालेले आहेत। आणि जर त्याची तुम्ही लेंथ बघसाल की रुंदीकरण म्हणजे हे रोडचं जर तुम्ही पूर्ण बघाल तर तेवढा फरक सुद्धा रस्त्यामधली जी लेवलिंग बघू शकता तुम्ही की जे डेप्थ आहे त्या खड्ड्यांची किंवा त्या उकरल्या गेलेल्या पार्टची, तेवढ्या छोट्या गोष्टींनी सुद्धा लोक इथे पडू शकतात आणि गंभीर अपघात देखील होऊ शकतो। आणि एवढीच गोष्ट नाहीये तर जेव्हा केव्हा इकडनं गाड्या जातात प्रचंड प्रमाणामध्ये सारखी धूळ इकडे उडत असती, त्याच्यामुळे समोरचं दिसणं सुद्धा अवघड होतं। कधी कधी असं होतं की इकडनं गाड्या जोरात चालल्यात, त्याच्यामुळे डोळ्यात नाका तोंडात धूळ उडते, त्याच्यामुळे नागरिकांना मध्ये थांबावं लागतं। मध्ये थांबल्यामुळे अचानकपणे ऍक्सिडेंटमध्ये अशी विविध कारणं जी आहेत ते या गोष्टीमुळे इथे होत आहेत। आणि इथे पुन्हा एकदा दुर्लक्ष महानगरपालिकेचं आपल्याला पुन्हा एकदा दिसतंय। महानगरपालिकेला जर असं वाटत असेल की महानगरपालिका या इकडनं लांब आहे तर इथलं सिंहगड रोडचं स्थानिक क्षेत्रीय कार्यालय नेमकं काय करतंय हा देखील सामान्य नागरिकांचा प्रश्न इथे उपस्थित होतोय। आता काही दिवसांपूर्वीच, काही महिन्यांपूर्वीच इकडचा जो फ्लायओव्हर आहे त्याचं उद्घाटन झालं होतं सिंहगड रोडच्या। त्याचा नागरिक खूप आतुर होते की तो फ्लायओव्हर झाला की इकडे ट्रॅफिकची समस्या सुटेल, परंतु फक्त फ्लायओव्हर झाला म्हणजे समस्या सुटली असं नाही, तर फ्लायओव्हरच्या खालीच जे खड्डे पडले आहेत त्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहेत। म्हणजे फक्त फ्लायओव्हर झालं की ट्रॅफिकची समस्या सुटली का, तर बिलकुल नाही। जो रोड आहे तो उकरलेला गेला आहे, म्हणजे इथे तुम्ही खराब क्वालिटीचं काम इथे महानगरपालिकेकडनं केलं गेलं, त्याच्यामुळे रोड उकरला गेलाय। किंवा जरी काम केलं गेलं नसेल आणि जर हा रोड उकरला गेला असेल तर हे महानगरपालिकेची जबाबदारी की लवकरात लवकर इथे येऊन त्यांनी हा रोड भरला पाहिजे। जर उद्या जर मोठे अपघात इथे झाले तर त्याची जबाबदारी महानगरपालिका घेणार आहे का, हा प्रश्न देखील इथे उपस्थित होतोय। आणि नागरिक देखील या गोष्टीची तीव्र संताप व्यक्त करताना आपल्याला दिसतात। आणि काही पक्षांच्या नेत्यांनी इथं असं देखील म्हणलं आहे की जर त्यांनी लवकरात लवकर हा जो रोड आहे व्यवस्थित केला नाही तर ते लवकरात लवकर इथे मोठं आंदोलन देखील उभं करतील। या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स। मी अंशुकाश।